जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. देशातील पहिले बासमती सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? तर आता देशातील पहिले बासमती सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र हे उत्तर प्रदेश या राज्यात स्थापन केलं जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील तांडा BGC मध्ये हे केंद्र विकसित केलं जाईल. मित्रांनो, मेरठनंतर उत्तर प्रदेशातील हे दुसरे बासमती केंद्र असेल, परंतु सेंद्रिय बासमती शेती प्रशिक्षणासाठीचं हे अशा प्रकारचं देशातील पहिलंच केंद्र आहे. हे केंद्र बासमतीच्या नवीन जातीची चाचणी करण्यास आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यास मदत करेल. नेक्स्ट क्वेश्चन. तामिळनाडूच्या पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच कोण बनले आहेत? तर तामिळनाडूमधील पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच या रितिका श्री बनल्या आहेत. मित्रांनो, रितिका श्री या BCCI किंवा राज्य क्रिकेट संघटनांच्या अंतर्गत नोंदणीकृत होणाऱ्या देशातील पहिल्याच ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ठरल्या आहेत. त्यांनी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनची पंचासाठीची एक परीक्षा उत्तीर्ण केली व त्यानंतर त्या अशा करणाऱ्या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर ठरल्यात. पुढील प्रश्न. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल राज्याच्या निवडणुकीत एकूण किती टक्के मतदान नोंदवण्यात आले? तर मित्रांनो, पश्चिम बंगाल या राज्यात एकूण 92.47% मतदान नोंदवण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल या राज्यात 294 जागांसाठी 2 टप्प्यात मतदान पार पडले. यातील पहिल्या टप्प्यात विक्रमी 93.19% मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यात 91.66% मतदान झालं आहे. पश्चिम बंगालमधील आतापर्यंतची मतदानाची सर्वोच्च नोंद आहे, त्यासाठी लक्षात ठेवा पश्चिम बंगालमध्ये यंदा 92.47% मतदान झालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अहवालानुसार 2021-23 या कालावधीत भारतातील जन्मावेळेचे लिंग गुणोत्तर किती नोंदवण्यात आले? तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अहवालानुसार 2021 ते 23 या कालावधीत भारतातील जन्मावेळेचे लिंग गुणोत्तर हे 917 इतकं नोंदवण्यात आलं आहे. मित्रांनो, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने भारतातील महिला आणि पुरुष 2025 या अहवालाची 27वी आवृत्ती नुकतीच जाहीर केली व यानुसार देशातील जन्मावेळेचे लिंग गुणोत्तर हे 2017 ते 19 मधील 904 वरून 2021-23 मध्ये 917 इतकं झालं आहे. यासच शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावर देखील स्त्री पुरुष समानता साध्य झाली आहे. तसेच उच्च शिक्षणातील महिलांचे नोंदणी प्रमाण हे 28.5 वरून 30.2 पर्यंत वाढलेलं आहे. पुढील प्रश्न पहा. RBIने शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या क्षमता बांधणीसाठी कोणते मिशन सुरू केले? तर आता RBIने शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या क्षमता बांधणीसाठी मिशन सक्षम सुरू केलं आहे. कोणतं मिशन? तर मिशन सक्षम हे RBI द्वारे सुरू करण्यात आलं. याचा उद्देश काय? तर शहरी सहकारी बँकिंगमधील व्यवस्थापकीय आणि कार्यात्मक क्षमता वाढवणे, अनुपालन संस्कृती सुधारणे आणि संस्थात्मक लवचिकता मजबूत करणे हे या मिशनचं उद्दिष्ट आहे. येथे RBIचा उल्लेख आला आहे. तर RBI विषयी सांगायचं झालं तर RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली व याचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलं होतं. याचं मुख्यालय मुंबई येथे असून RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर हे CD देशमुख होते. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र सरकारने राज्यभरात किती AI उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली? तर आता महाराष्ट्र सरकारने राज्यभरात एकूण 6 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. मित्रांनो, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने आपलं महाराष्ट्र AI धोरण 2026 जाहीर केलं व या धोरणाचा मुख्य उद्देश राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील गुंतवणूक, संशोधन आणि रोजगार वाढवणे हा आहे व याचाच भाग म्हणून राज्यात 6 AI उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येईल व तसेच राज्यात 5 AI इनोव्हेशन सिटीज सुद्धा उभारल्या जाणार आहेत. या AI उत्कृष्टता धोरणामुळे आपल्या महाराष्ट्रात 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याची अपेक्षा असून यामुळे
1,50,000 रोजगार संधी सुद्धा निर्माण होणार आहेत. मित्रांनो, याआधी महाराष्ट्रासंबंधित ज्या घडामोडी झाल्या त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. देशातील पहिल्या शासकीय रजोनिवृत्ती क्लिनिकची सुरुवात आपल्या महाराष्ट्रात करण्यात आली. बरं, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मनुका संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे? तर सांगली या जिल्ह्यात मनुका संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. भारतातील पहिली TMA प्रणाली ही आपल्या पुण्यात सुरू करण्यात आली. तर अलीकडेच महाराष्ट्राने 2026-27 हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून जाहीर केलं. तसंच महाराष्ट्र हे राज्य कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे व मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या अश्विनी भिडे ठरल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास मंजुरी दिली? तर हे जे महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण आहे याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील. सध्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळे तेच या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. या प्राधिकरणाद्वारे राज्यातील 54 प्रदूषित नद्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. ते आपल्या महाराष्ट्राविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्राची स्थापना आजच्याच दिवशी म्हणजेच 1 मे 1960 मध्ये झाली होती. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे व 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता 365, लिंग गुणोत्तर 929, तर बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतकं आहे. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या संघटनेने ई प्राप्ती या नावाने नवीन डिजिटल पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली? तर हे जे ई प्राप्ती पोर्टल आहे हे EPFO द्वारे सुरू करण्यात येणार आहे. EPFO म्हणजे काय? तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना व या संघटनेने आता ई प्राप्ती या नावाने नवीन डिजिटल पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली. या पोर्टलचा फायदा काय? तर हे पोर्टल अशा सदस्यांना मदत करेल जे त्यांच्या जुन्या PF खात्याचा तपशील विसरले आहेत किंवा ज्यांची खाती 2014 मध्ये UAN प्रणाली सुरू होण्यापूर्वीची आहेत. म्हणजेच त्यांना त्यांच्या खात्याची माहिती मिळेल व ते या खात्यातील आपला निधी पुन्हा मिळवू शकतील. नेक्स्ट क्वेश्चन. दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO हे संजय जमुआर बनले आहेत. संजय जमुआर हे माजी इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस अधिकारी आहेत व आता ते दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO म्हणून कार्य करतील. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा, दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO हे संजय जमुआर बनले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे हा दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, हा दिवस 1886 मधील शिकागोच्या कामगार आंदोलनाच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी 1 मे रोजी पाळला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अमृता पुजारी यांनी या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. त्यांनी या स्पर्धेतील अंतिम सामन्यात वैदिका सासने यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. महिला महाराष्ट्र केसरीची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची 4थी आवृत्ती होती व याचं आयोजन सोलापूरमध्ये करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या देशाने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.